नमस्कार शेतकरी बांधवांनो, सूरज उगले ॲग्री बायोटेक यूट्यूब चॅनल सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। आज आपण आलोय हातमंगली या गावामध्ये, दिंडोरी तालुक्यातील गाव आहे। तर केशव बोरस यांचा प्लॉट आहे कारल्याचा। त्याला आपण 13 गटाचा बूस्टर डोस दिलेला आहे, त्याच्या अजून काहीच दिलेलं नाही आहे। माल खूप चांगल्या प्रकारे निघत होता, पण एक दोन अडचणी जरा, त्या अडचणींसाठी आज चक्कर मारला। तर विषय असा आजचा की सगळीकडेच हा प्रॉब्लेम चालू आहे। तर हा काय कुठला बुरशीनाशकाचा किंवा बुरशीचा काही प्रॉब्लेम नाही आहे, बरोबर। तर याचं मेन रिझन काय आहे की सदरच्या टेम्परेचरमुळे ना मधमाशी बाहेर फिरायला तयार नाही आहे आणि हवा पण तेवढ्या प्रमाणात फ्लो होत नाही आहे। मग त्याच्यामुळे काय होतं की कळी पिवळी पडायचं प्रमाण वाढले। पॉलिनेशन परागीभवन आपण ज्याला म्हणतो, ती प्रोसेस प्रॉपर पद्धतीने होत नाही आहे। मग त्याला पर्याय काय आहे? आपण डोंगरांना कांदे पिकाला वापरले बघा, मधमाशी गोळा करायला हनी बी म्हणून कोरमंडलचं प्रोडक्ट येतं। 2 किलोची बादली येते डायरेक्ट, एका टाकीला एक बादली वापरायची। 200 ग्रॅम प्रति पंप, 2 किलो 200 लिटर पाण्यासाठी वापरायचं, प्लेन वापरायचं आहे। त्याने कधी मधमाशी ॲट्रॅक्ट होऊन जाईल। आणि दुसरं आपण हे जे याला अजून दुसरं पण एक रिझन आहे ते की इनव्हेरिएबल वॉटर इरिगेशन। म्हणजे कसं, आज तासभर पाणी दिलं, उद्या 3 तास पाणी दिलं, अचानक पाण्याचा फ्लो वाढला, याच्यामुळे पण हा प्रॉब्लेम होतो। बाकी याला तुम्ही कुठलं फर्निचर वगैरे पैसे खर्च करू नका। याला बरेच लोकांनी बरेच ॲक्रेसिव्ह वगैरे सगळे प्रकारचे स्प्रे घेऊन बघितले, त्याला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही। परिगवन प्रॉपर झालं पाहिजे, फक्त हाच विषय। हे बघा, हा प्रॉब्लेम बऱ्याच सगळ्याच ठिकाणी चालू आहे। ज्यांचे वाऱ्याचे प्लॉट आहे ना, त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम कमी आहे। तर आणि दुसरा मुद्दा असा की याच्यात जो आपण याला अजून मेथड आहे ताक आणि गुळाची, आपण ती टोमॅटो पिकात पण केलं आहे, म्हणजे करतो, किंवा टरबूज पिकात पण बऱ्यापैकीचा वापर केला होता। तर कसं 50 लिटर पाण्यासाठी आपण 2 किलो काळा गुळ घ्यायचा आणि 1 लिटर ताक घ्या किंवा 1 लिटर दही, 1 किलो दही घ्या, त्या दोघांचं मिक्स करा चांगलं द्रावण। हे जे ओला पट्टा दिसतो इथं नीट आपलं मगाने टाकत चालायचं बरोबर, आणि साधारणपणे उरेल ते एक 10 लिटर उरलं की शेवटच्या ट्रीपमधून सोडून द्यायचं। अशा 2 उपाययोजना आहे, त्यांचा अवलंब करा आणि हा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होईल। धन्यवाद। बाकी तुम्हाला वेगवेगळ्या पिकाबद्दल तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही फोन करून किंवा व्हॉट्सअपद्वारे विचारू शकता। कॉलिंगचा नंबर आहे 86 68 28 81 86 68 28 81 81 आणि व्हॉट्सअप नंबर आहे 75 88 04 06 90। धन्यवाद।